ओबीसींची जात निहाय जनगणना व्हावी तसेच महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा ही मागणी घेऊन वणी येथे ओबीसी समाजाने उपविभागीय कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला। या मोर्चाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लक्ष्मण यादव यांची उपस्थिती होती। सोबतच वर्धा येथील सेवाग्राम येथून सुरू झालेली मंडल यात्रा वणी शहरात एल्गार मोर्चामध्ये सामील झाली आहे। जालन्यात मराठी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले। राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत जारी केलेल्या अधिसूचनेला विरोध म्हणून हे उपोषण करण्यात येत आहे। मुळामध्ये राज्य सरकारकडे मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यामध्ये प्रमुख मागणी होती की आईकडील नातेसंबंध असतील, आजीकडील पणजीकडील नातेसंबंध असतील किंवा आत्या आणि बहिणीला ज्या घरात दिला असेल त्या ठिकाणीही याचा लाभ मिळाला पाहिजे, म्हणजे सोयऱ्यांनाही लाभ मिळाला पाहिजे अशा प्रकारची तरतूद करा अशी मराठा समाजाची मागणी होती। परंतु राज्य सरकारनं मराठा समाजाची, कुणबी समाजाची फसवणूक करून सगळे सोयरे हा शब्द तर टाकलाय, पण त्यात पितृसत्ताक फक्त पणजोबा, आजोबा आणि वडिलांकडून असलेले नातेसंबंध अशी तरतूद करून मराठा समाज आणि कुणबी समाजाची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे। त्याचबरोबर ज1 मध्ये सजातीय विवाह आणि त्यानंतर गृह चौकशी असे 2 शब्द त्या ठिकाणी टाकून आणि हे मराठा कुणब्याबरोबरच अनुसूचित जाती जमाती, विमुक्त आणि भटक्या जाती, इतर मागासवर्गीय ह्या सगळ्याला ही अधिसूचना लागू राहील अशा प्रकारची एक शब्दरचना त्या ठिकाणी शब्दजोड करून त्यांनी जो समाज या आरक्षणाच्या मागणीमध्ये नव्हता, आपल्या तरतुदी कायम आहेत या दृष्टिकोनातून त्या समाजाची भावना होती, त्या समाजालाही अंधारामध्ये झोपेतच या सरकारनं त्यांच्या डोक्यावर दगड टाकलेला आहे आणि गृह चौकशी आणि सजातीय विवाह ह्या शब्दामध्ये त्यांनाही घेरून टाकलेलं आहे। 17चा जो सध्याची अधिसूचना आहे त्यामध्ये ना सजातीय शब्द आहे ना गृह चौकशी आहे आणि रिलेटिव्ह मध्ये पितृसत्ताक पद्धतीमध्ये हेच आहे। म्हणजे 17च्या GR मध्ये जाचक अटी टाकून सरकारनं समाजाला मिळू तर काही दिलं नाही, परंतु जे आहे तेही काढून घेतलंय आणि गृह चौकशीची जाचक अट टाकली आणि त्यानंतर तो विवाह इंग्रजी शब्द अत्यंत अप्रोप्रिएट त्यांनी वापरलाय, विदिन द कास्ट आणि इन द सेम कास्ट अशाच प्रकारचं जर ते असेल तर तोच सजातीय ठरणार आहे। म्हणून आमचा सरकारला प्रश्न आहे की तुम्ही इतर समाजाला यामध्ये गृह चौकशीमध्ये आणि सजातीय विवाहामध्ये घ्यायचा संबंध काय होता, आणि कुणबी आणि मराठा हा विवाह हे सरकार सजातीय ठरवणार आहे का नाही, आणि जर तसं असेल किंवा नसेली तरी सरकारनं या रूलमध्ये सुधारणा केली पाहिजे आणि कुणबी आणि मराठा विवाहाबद्दल काय स्टेटस आहे, हा सजातीय विवाह होणार आहे का या संदर्भामध्ये स्पष्ट तरतूद त्यामध्ये केलं पाहिजे आणि गृह चौकशी आणि सजाती हा शब्द वगळला पाहिजे आणि सोयऱ्याप्रमाणे जे नातेसंबंध येतील ते यामध्ये त्यांनी घेतले पाहिजेत, हे आमच्या प्रमुख मागण्या